नमस्कार सगळ्यांना. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून, आमच्या आरोग्य तरंग आणि ब्लूमार्कच्या टीम कडून. कालच गुढीपाडवा संपन्न झाला, घरोघरी गुढी उभारली गेली. तसंच आमच्या घरी अगदी सकाळी सकाळीच आमच्या माळी दादांनी घसघशीत फुलोरा असलेला भरपूर कडुनिंबाचा पाला आणला. आता त्या पाल्याला काही दिवसांनी फळं येतील, म्हणजे छोट्या छोट्या हिरव्या पिवळ्या लिंबोड्यांनी कडुनिंबाचा झाड अगदी बहरून जाईल. निंबोडीच्या झाडामागे लपलेला चंद्र हे लहानपणी माहित होतं, पण गुढी उभारताना निंबोणीच्या पानांचा झुपका आणि त्यात दडलेलं रहस्य काय आहे हे मात्र काही अजून लक्षात आलेलं नाही. त्याच विषयी आज आपण डॉक्टरांना विचारणार आहोत. तत्पूर्वी काळजी करू नका, आम्ही एकदम आरोग्य सोडून हे काय संस्कृती विषयी बोलायला लागलो असं नाहीये. आपण त्यांचं को रिलेशन आज पाहणार आहोत. त्याआधी आपण डॉक्टरांना बोलूया. हॅलो डॉक्टर. नमस्कार सगळ्यांना, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युली आता माझा पहिला प्रश्न, तुमच्या आरोग्य तरंग पुस्तकात भारतीय सण, रीतिरिवाज, परंपरा यांचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंध, आपल्या आरोग्याशी यांचा संबंध आहे असं पण खूप ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून हा प्रश्न विचारते, गुढीमध्ये कडुनिंबाची पानं फुलोरा का लावतात? म्हणजे गुढी साखरेच्या बत्ताशांची माळ पण गुढीत असते, मग या गोड चवी बरोबर कडुनिंबाची काय गरज आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा सणांमध्ये जे काही रीतिरिवाज आहेत त्यामध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे असं बरेच वेळा जाणवतं. प्रत्येक वेळी नसलं तरी बरेच वेळेला जाणवतं. उदाहरणार्थ गुढीमध्ये कडुनिंबाची पानं लावतात, हार घालतात, रेशमी वस्त्र असतं आणि गाठी असते. म्हणजे गोडाबरोबर कडूचा संगम केलेला असतो. आता विचार करा, हे रिच्युअल कुठून आलं? म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. आता बघूया, गुढीपाडवा कधी येतो? वसंत ऋतूत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही साधारणतः वसंत ऋतूमध्ये येते. वसंत ऋतू सुरू असतो. वसंत ऋतू म्हणजे काय? तर थंडी, कडक थंडी, आणि म्हणजे हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू असे दोन्ही मिळून 4 महिने थंडीचे, आणि त्यानंतर पडणारं ऊन, पण कडक उन्हाळा सुरू झालेला नाही, म्हणजे ग्रीष्म ऋतू आणि शिशिर ऋतू याच्या मधला काळ जो आहे तो वसंत ऋतूचा आहे. यामध्ये शरीरस्थिती कशी असते? तर थंडीमध्ये जो कफ शरीरात, संपूर्ण शरीरामध्ये जो साठून राहिलेला असतो घट्ट कफ, तो वसंत ऋतू म्हणजे साधारण मार्च एप्रिलमध्ये जेव्हा ऊन वाढतं तेव्हा तो वितळायला लागतो आणि संपूर्ण शरीरभर तो पसरतो. म्हणजे आधी जो घट्ट असतो तो वितळतो आणि पातळ होतो असं आपण म्हणू, आणि शरीरभर पसरतो. हे जे एन्व्हायरमेंट असतं ना, हे काही रोगांना अगदी फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे बघा, मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा सुरू होतात किंवा परीक्षांचा काळ असतो, आणि त्याचवेळी विशेषतः 6वी-7वीतल्या मुलांना कांजिण्या येतात. गोवराचा सीझन असतो. सर्दी, खोकला, ताप ह्याच काळात येतात. आपण उकडतं म्हणून द्राक्ष खायला जातो आणि बरोबर घसा धरतो. म्हणजे काय? शरीरस्थिती जी आहे ती काही व्हायरल इन्फेक्शन्सना, विशिष्ट इन्फेक्शन्सना फेवरेबल आहे. दुसरं काय होतं, तर ह्याच ऋतूमध्ये प्रचंड घाम यायला सुरुवात होते आणि त्वचेचे विकार पण वाढतात. काय होतं ना, शरीरातला कफ जेव्हा पातळ होतो तेव्हा शरीराच्या आतलं जलतत्व वाढतं किंवा क्लेद वाढतो. क्लेद हा आयुर्वेदीय शब्द आहे, ज्याला आपण वॉटरी वेस्ट प्रॉडक्ट असं म्हणूया. तर पाण्याचा भाग जो आहे, जलांश जो आहे तो वाढतो, कफ वाढतो, आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या एन्व्हायरमेंटमुळे त्वचेचे विकार किंवा इन्फेक्शन्स होतात. मग त्वचेचे विकार म्हणजे काय? तर अनेकांना घामोळं येतं, काहींना रॅशेस, ॲलर्जिक रॅशेस येतात, काहींना पुरळ येतं, काहींना फोड येतात, अगदी गळवं सुद्धा येतात. काहींना इसबाचा त्रास असेल तर तो किंवा इतर काही त्वचा विकार ह्या ऋतूमध्ये वाढीला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं,
ही जी काही हे आहे, स्थिती आहे, याच्यावर कडुनिंब हा उत्तम काम करतो. आता कडुनिंबाची चव कुठली आहे? कडू आहे. कडुनिंबाचा गुणधर्म थंड आहे. त्याचबरोबर वृक्ष म्हणजे ओलावा, ओल कमी करणारा कडुनिंब आहे. याशिवाय आयुर्वेदानुसार रक्तामधले दोष नाहीसं करण्याचं काम कडुनिंब करतो आणि हा जो वसंत ऋतूत वाढलेला कफदोष आहे त्यालाही नियंत्रित करण्याचं काम कडुनिंब करतो. म्हणजे कफदोष कमी झाला, क्लेद कमी झाला की कफाचं जे बिघडलेलं संतुलन आहे ते पुनर्स्थापित होतं आणि म्हणूनच कडुनिंब हा आरोग्यदायी आहे. जे आरोग्यासाठी हितकारक ते आपण गुढीत उभारतो, त्यामुळे गुढीला कडुनिंबाचं तोरण उभारतो. हा ऍक्च्युली त्याचा संबंध आहे. नाव इट मेक्स सेन्स. पण कडुनिंबाचे अजूनही काय काय उपयोग असतील ना, तर ते कडुनिंब कुठे कुठे वापरला जातो? आता बघा, कडुनिंबाची आपण चटणी खातो, म्हणजे आता कोणी खात नाही, पण पूर्वी कडुनिंबाची चटणी आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी खायला द्यायचे. का? तर हे कफदोष कमी करण्याचा जो गुण आहे तोच त्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याशिवाय काय करायचं की समजा अंगाला खाज सुटते, विविध कारणांनी खाज जर सुटली अंगाला या सीझनमध्ये, तर कडुनिंबाची पानं चुरगाळून पाण्यात टाकायची आणि त्याने आंघोळ करायची. ती खाज कमी व्हायला मदत होते. याशिवाय काही जखमा असतात, काहींना जखमा चिघळण्याची टेंडन्सी असते, लवकर जखमा भरून येत नाहीत किंवा चिघळतात, तर अशा वेळी कडुनिंबाची पानं वाटून त्या जखमेवर लावली तर जखम भरून यायला मदत होते. त्यातला क्लेद, त्यातलं इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते. आज आपल्याला भरपूर अँटीबायोटिक्स, मलम आणि वेगवेगळी औषधं आहेत, पण पूर्वीच्या काळी आपल्या समाजामध्ये हीच औषधं ही जास्त प्रचलित होती आणि घरोघरी ती माहिती होती आणि त्यांचा उपयोग केला जात होता. याशिवाय तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला उपयोग म्हणजे कडुनिंबाच्या काडीनी दात स्वच्छ करणे आणि तोंड स्वच्छ करणे, दातून ज्याला म्हणतो. कडुनिंबाची काडी चावायची आणि त्यांनी दात स्वच्छ करायचे, यामुळे आपोआपच कडुनिंबाचा जो रस आहे तो पोटात जातो. याशिवाय तुम्हाला सांगते, पूर्वी अप्पाशास्त्री साठे म्हणून एक खूप मोठे वैद्य होऊन गेले. त्यांनी एक आवर्जून सांगितलंय की कडुनिंबाच्या सालीचा काढा घेतला तर ताप तुम्हाला वरचेवर येत असेल तर तो ताप येणं थांबतं आणि तापामुळे असलेली अशक्तता नाहीशी होते. याशिवाय ते म्हणतात कडुनिंबाचं खोड जे आहे ते उगाळून त्याचं गंध जर खाऊ घातलं तर शरीरातली कडकी म्हणजे उष्णता कमी होते. कडुनिंबाचा जो फुलोरा आहे त्यामधले ती फुलं काढायची आणि ती वाळवायची आणि त्याची पावडर करून ठेवायची. अशी पावडर रात्री जर कोमट पाण्यातनं घेतली तर त्यामुळे शौच साफ होते. म्हणजे बघा, कडुनिंबाचे म्हणजे अगदी पानं असतील, फुलं असतील, निंबोणे असतील, निंबोण्यांचं तेल काढतात, त्याचं तेल बाजारात मिळतं, ते अनेक वेळेला जखमांवर लावतात. निंबोण्या असतील, पानं असतील, फुलं असतील, त्वचा असेल कडुनिंबाची म्हणजे साल, झाडाची साल किंवा खोड असेल, या सगळ्याचा, ज्याला आम्ही पंचांग म्हणतो, त्या पंचांगांचा उपयोग, पंचांग म्हणजे 5 अवयव, 5 भाग, त्याचा उपयोग औषधामध्ये होतो. आणि म्हणूनच कडुनिंब हे जे भारतीय हा जो वृक्ष आहे त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. सगळ्यात महत्वाचं, सध्या कडुनिंबावर प्रचंड रिसर्च होतोय. त्याच्या गुणधर्मांवर, त्याच्या स्किन डिसीजेस कमी करण्याच्या गुणधर्मांवर रिसर्च होतोय. आणि आपल्याला खरोखरी अभिमान वाटायला हवा की असा हा गुणकारी कडुनिंब आपल्या परंपरेत आहे, आपल्या संस्कृतीत आहे आणि आपण त्याला तोरणाच्या जागी स्थान दिलेलं आहे. एकच तुम्हाला सगळ्यांना सांगते, कॉशन. आता कडुनिंबाचे एवढे उपयोग आहेत आणि आपल्या आजूबाजूला कडुनिंब आहे म्हणून काही जणांना वाटेल की आपण रोजच कडुनिंबाचा वापर करू. कडुनिंबाच्या काडीचा उपयोग दात स्वच्छ होण्यासाठी करायचा आणि तेवढाच करायचा. माझ्या पाहण्यात एक पेशंट आहे की जो कडुनिंबाचा रस वर्षभर पित असे, पण झालं काय, एक दिवस तो माझ्याकडे एक दिवस आला, त्यांनी तक्रार काय सांगितली असेल, त्याचा जबडाच उघडत नाहीये. कारण का, तर सतत
कडुनिंब घेऊन सांध्यांमध्ये, शरीरामध्ये इतका कोरडेपणा आला होता की सगळा स्टिफनेस सांध्यांमध्ये झाला होता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. याशिवाय जे काही मी तुम्हाला कडुनिंबाचे उपयोग सांगितले त्यामध्ये जे साधे सोपे उपाय आहेत, बाह्य उपाय आहेत, ते करून बघायला काहीच हरकत नाही. पण तुम्हाला पोटातून घ्यायचा असेल तर तुमच्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. मनाने कुठलीही औषध योजना करू नका. ओके. खूप जणांना खूप रोजच्या वापरात कसा कसा कडुनिंबाचा अवलंब करता येईल ह्याच्या टिप्स नक्कीच मिळाल्या असणार आहेत. पण आपला हा जो वेलनेस वेनसडेवर हा आरोग्य तरंगाचा मूळ फोकस आहे तो मात्र हलून कसा चालेल, जो म्हणजे डायबिटीस. त्यामुळे आता पुढचा प्रश्न त्याला अनुषंगून विचारते. डायबिटीस म्हणलं की कारलं, मेथ्या अशा कडू पदार्थांची चर्चा वारंवार होतेच. पण डायबिटीसमध्ये कडुनिंबाचा उपयोग आहे का? निश्चितच आहे. कारलं आणि मेथ्या याचा उपयोग सगळ्यांना माहितीये. मग कडुनिंब काय करतं हे समजून घेण्याआधी आपण डायबिटीसमध्ये काय काय त्रास होतो ते बघूया. आता मुख्यतः मी जसं म्हणलं की वसंत ऋतूमध्ये कसा कफ पातळ होतो, हे ऋतुचक्र आहे. आणि सर्वसाधारण सगळ्या प्राणीमात्रांच्या शरीरातला कफ हा वसंत ऋतूमध्ये पातळ होतो. त्याचा कफ प्रकोप ज्याला आम्ही म्हणतो की तो प्रमाणतः वाढतो. हा कफ जेव्हा कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी कडुनिंब उत्तम असं मी सांगितलं. डायबिटिक लोकांमध्ये काय होतं, जी सर्वसाधारण लोकांमध्ये शरीरस्थिती वसंत ऋतूमध्ये असते ती डायबिटीसच्या पेशंट्समध्ये वर्षभर असते. म्हणजे द्रवीभूत झालेला कफ, वाढलेला कफ आणि त्याच्याबरोबर पित्त आणि वात याच्या जोडीने डायबिटीसमध्ये अनेक लक्षणं निर्माण होतात. यामध्ये होतं काय, डायबिटीस झालेल्या माणसाला प्रचंड घाम येतो किंवा स्किन रॅशेस असतात, फंगल इन्फेक्शन होतं. अशा वेळी कडुनिंब हे वरदान ठरतं. डायबिटीस झालेल्या माणसाला स्किन प्रॉब्लेम्सही खूप असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला कडुनिंब वापरता येतं. ह्याशिवाय डायबिटीस जर वाढलेला असेल किंवा जुना असेल तर त्यांच्या तोंडाला एक प्रकारचा वास येतो. कारण इन्फेक्शन असतं, ज्याला आपण पायोरिया म्हणू, तर त्या इन्फेक्शनमुळे वास येत असतो. साधं आहे, शरीरातली साखर वाढली की लाळेतली पण साखर वाढणार. तोंडातल्या लाळेतली साखर वाढली की तिथे रोगजंतूंचा प्रादुर्भाव होणार, तो वाढणार आणि त्यामुळे एक प्रकारचा गंध तोंडाला येतो. याशिवाय इन्फेक्शन्स अनेक प्रकारची होतात, जशी हिरड्यांची इन्फेक्शन्स आहेत, दातांची इन्फेक्शन्स आहेत. अशा वेळी या व्यक्तींनी कडुनिंबाचं दातून रेग्युलर केलं तर तो कडूरस पण पोटात जातो आणि प्लस तोंडामधलं इन्फेक्शन कंट्रोल व्हायला मदत होते. तोंडामध्ये लाळेमध्ये असलेलं माधुर्य कमी व्हायला मदत होतं. त्यामुळे खरोखरी ज्यांना हा प्रॉब्लेम आहे की एस्पेशली तोंडाला खूप वास येतो, तोंडात इन्फेक्शन्स होतात, त्यांनी कडुनिंबाचा वापर आवर्जून केला पाहिजे. तिसरं आहे म्हणजे डायबिटीसमध्ये काय होतं तर पायाच्या जखमा, फूट अल्सर ज्याला म्हणतो, त्या पायाला जखमा झालेल्या लोकांना कळत नाहीत, कारण पाय बधीर झालेले असतात आणि झालेल्या जखमा लवकर भरून येत नाहीत. अशा वेळी कडुनिंब हा उत्तम काम करतो. आणि अशा प्रकारे डायबिटीससाठी लोकांना कडुनिंब म्हणजे खरोखरी वरदान आहे असं मी म्हणेन. आता तुम्ही म्हणाले शुगर कमी होते का? आयुर्वेद हा शुगर कमी करणं यापेक्षा प्रमेहाची, डायबिटीसची संप्राप्ती कंट्रोल करण्याकडे जास्त लक्ष देतो आणि त्याचा परिणाम म्हणून शुगर कमी होण्यामध्ये होतो. पण कडुनिंबानी शुगर कमी होते का असं डायरेक्टली विचारलं तर होतेही आणि नाही. काहींच्या याच्यात झालेली दिसेल, काहींच्या याच्यात दिसणार नाही. संप्राप्ती काय आहे? संप्राप्ती याचा अर्थ डायबिटीस हा कुठल्या मार्गाने झालेला आहे, काय काय बिघाड झाल्यामुळे झालेला आहे, याच्यावर कडुनिंबाचा उपयोग होईल की नाही, साखर कमी होईल की नाही हे ठरेल. पण असं काही आपण डायरेक्टली विधान करू शकत नाही, कडुनिंब खायला घाला आणि साखर कमी करा. डायबिटीस म्हणजे फक्त साखर वाढणे नव्हे. मी कायम म्हणते डायबिटीस इज बियॉन्ड ब्लड शुगर. केवळ साखरच वाढणं नाही तर रक्त, मांस, मेद,
अनेक धातू, शरीरातले अनेक टिश्यूज बिघडतात. आणि ह्यामध्ये रक्तदुष्टीमुळे, मांसदुष्टीमुळे, त्वचेच्या विकारांमुळे जेव्हा जे काही होतं, जी काही लक्षणं निर्माण होतात, त्यामध्ये कडुनिंब उपयोगी पडतो. ओके, थँक्यू. सो फक्त नॉन डायबेटिक लोकांनाच नाही तर डायबेटिक लोकांनाही याचा कसा उपयोग आहे हे आपण पाहिलंच. तर आता अर्थात नेहमीसारखंच आपण प्रश्न घेऊयात. कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते जरूर आम्हाला विचारावेत, म्हणजे त्यांची उत्तरं देऊ. तत्पूर्वी आज एवढं नक्की कळलं की गोड सगळ्यांनाच प्रिय असतं. शुभप्रसंगी गोड लगेच 2 गोड करण्याची घाई आपण सगळेच करतो आणि कोणाकोणाला शुभप्रसंग लागतही नाही, त्याशिवायच गोड सगळे एन्जॉय करतात. पण शरीरात जेव्हा अति गोडी होते तेव्हा कडू चव तर हवीच. ही कडू चव आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या व्यक्त होत असते. कडू बोलण्यातून, कडू वागण्यातून, कडू शिस्तीतून. म्हणजे सकाळी सकाळी साखर झोपेत असताना अंथरूण सोडून उठण्याची कडू आठवण तर माझ्यासारखी सगळ्यांनाच असेल. आजारी पडल्यावर कडू औषध असो किंवा अनेक वेळेला साखरेत घोळलेले शब्द वापरून दिशाभूल करण्यापेक्षा कडू शब्द वापरून सरळ सोट भानावर आणणं कधीही लोक पसंत करतात. आणि त्याचप्रमाणे डायबिटीसमध्येही, मधुमेहामध्येही या कडू चवीने याला आटोक्यात आणायला मदत होते. अशा या कडू चवीच्या गोड संदेशानंतरच आज आपण इथेच थांबणार आहोत. तर कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते जरूर विचारावेत. अजून तरी कोणाचे प्रश्न आले नाहीयेत, त्यामुळे मी पटकन 1 मिनिटं आठवण करते. आयुर्वेदातल्या या अशाच रहस्यांना जाणून घ्यायचं असेल, ऐकायचं असेल तर वेलनेस वेनसडे नक्की पाहत राहा. अनेक लोकांबरोबर शेअरही करत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी इतके दिवस सगळ्या वेलनेस वेनसडे मधनं सांगत होते ते म्हणजे आरोग्य तरंग बाय डॉक्टर ज्योती शिरोडकर असं आपण पेज चालू केलं आहे. त्यावर आपला 25 फेब्रुवारीला झालेला जो कार्यक्रम होता तोही आता अपलोड केला आहे. त्यामुळे युट्यूबवर ना, येस, युट्यूबवर अपलोड केलेला आहे. त्यामुळे तोही ज्यांना कोणाला फॉरवर्ड करायचा होता, जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, त्यांनी तो आता ते फॉरवर्ड करू शकतात. त्याची लिंक मी या कार्यक्रमाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकते. थांबण्याआधी आपल्याला जे प्रश्न आलेत आपण त्यांची उत्तरं घेऊयात. कडुनिंबाची पानं चाखून खाणे का रस करून पिणे का योग्य आहे आणि आठवड्यातून किती वेळेला ती खावीत? रोज 2-3 पानं चावून खाल्ली तरी पुष्कळ आहेत, जर तुम्हाला काही होत नसेल तर. आणि तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर चक्क पानं वाटून त्याचा रस करा. तो रस 20 ml एका वेळी, ह्यापेक्षा जास्त घ्यायची आवश्यकता नाही, दिवसातनं एकदा. ओके, अजून एक आपल्याला प्रश्न आलाय. रेग्युलर ऍसिडिटी डायबिटीस वाढल्यामुळे होते का आणि कडुलिंब हेल्प करेल का? रेग्युलर ऍसिडिटी ही डायबिटीस वाढल्यामुळे होते असं नाही, डायबिटीसच्या औषधांमुळे होऊ शकते. मी उलट म्हणेन, ऍसिडिटी वाढली की पोटाचे त्रास होतात, त्याच्यामुळे एकीकडे डायबिटीस वाढल्याचं निदर्शनास येतं. आणि त्याच्यावर कडुनिंब खावा का? हरकत नाही, खाऊन बघा. उपयोग झाला तर कंटिन्यू करा, पण तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने आणि त्यांच्या निरीक्षणांच्या अंतर्गत. येस, अजून एक प्रश्न आहे. कडुनिंब आणि इतर काय काय मिसळून पिऊ शकतो, म्हणजे कडुनिंबामध्ये अजून काय काय घालून? कडुनिंबामध्ये जर तुम्हाला डायबिटीस नसेल आणि तुम्हाला कडुनिंबाचा रस घ्यायचा असेल किंवा सालीचा काढा घ्यायचा असेल तर मध घाला किंवा साखर घाला, खडीसाखर. पण जर कडुनिंब डायबिटिक लोकांनी घ्यायचा असेल तर त्याच्यात हळद चूर्ण घाला आणि तुम्ही कडुनिंबाचा रस पिऊ शकता किंवा काढा घेऊ शकता. ओके, ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले त्यांना समाधानकारक त्याची उत्तरं मिळाली असतील तर आम्हाला थम्सअप करून सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्या शंकेचं निरसन समाधान झालेलं आहे. अजून कोणाला प्रश्न दिसत तरी नाही आहेत, आपण 1 मिनिटं थांबूयात. आणि जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं युट्यूबच्या त्या पर्टिक्युलर 25 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाची लिंक मी आत्ता आरोग्य तरंगच्याच अकाउंटवरनं शेअर केलेली आहे.
खूप जणांना त्या लिंकची अक्षरशः मला खूप खूप जणांचे मेसेजेस आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना ती हवी आहे त्यांनी ती जरूर बघावी. तेही चॅनल सबस्क्राईब करा, त्यावर आम्ही अजून कॉन्टेंट टाकणार आहोत. तर आता जर नसतील कोणाला शंका तर मात्र आपण थांबूयात. पुढच्या भागात असाच नवीन विषय घेऊन आम्ही दर बुधवारी तुम्हाला भेटणारच आहोत. त्यामुळे आत्ता आपण थांबूयात. शुभरात्री. पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये आम्ही सगळे तुमची वाट पाहत आहोत. धन्यवाद.